2008 ला वाटप पत्र केले, मी ते चुकीचं दाखवलंय कोर्टामध्ये. पुन्हा 2024 ला जे खरेदी खत केले ते पण चुकीचं झाले. जर माझं बाळ नसेल, ह्या जमिनीचा वारस माझं बाळ आहे, जर माझं बाळ नसेल तर हे एकही केस सक्सेस होत नाही. ह्या अर्थाने माझं बाळ असं म्हणणं आहे का ती केस त्यांच्या बाजूने लागेल? हो, माझं बाळ नसेल तर 100% असं होणार नाही. तुमचा मुलगा शोधणं हा पार्ट वेगळा आहे. तुम्हाला मुलगा म्हणजे वारस आहेच, तुम्ही त्यांच्या कायदेशीर पत्नी आहात. पत्नी आहात, पण माझ्या नवऱ्याच्या नावावर जी जमीन आहे ती खडकाची किल्ली आहे. आजही सासरा म्हणतो की त्याच्या वाट्याची त्याच्या नावावर किल्ली आहे, पण ती मला माझ्या मुलाला मान्य नाही. फेर वाटप व्हावं. 2008चं जे वाटप पत्र आहे ते फेर वाटप व्हावं. ज्यावेळेस वाटप होतील त्यावेळेस माझं बाळ उचलेल, माझा बाळाचा अधिकार आहे ते उचलायचा कुठं ते ठीक आहे, परंतु बाळ समजा जर बाळ नसेल आज ना उद्या बाळाचा शोध लागला पाहिजे. काय गॅरंटी आहे? जर बाळच गायब केला असेल तर काय गॅरंटी? त्याच्यावर जात नाही. बाळच नसलं काय राहिले, आम्हाला काय गरज आहे? त्यांचा जो संशय आहे ना त्या पद्धतीने पण तपास केला पाहिजे ना. पोलीस ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलाचं वय आज 17 वर्ष, 18 वर्ष होण्याची वेळ आणि आज ते बाळ जायची वेळ, म्हणजे मिसिंग होण्याची वेळ. आमचं म्हणणं काय साहेब, आज ते मुलाचं काय कुठं अफेअर होतं का, कुठं लग्नाचं होतं म्हणून तो पळून जाईल. पोलीस डिपार्टमेंटला शोध अपघाताची शक्यता आहे. पोलीस डिपार्टमेंट जर मनावर घेतलं ना 100% 2 दिवस यानं न्याय मिळेल. मनावर घेतलं पाहिजे साहेब. हे सगळे विषय बघून त्यांनी मनावर घेतलं पाहिजे, यांचं बाळ यांच्या जाम दिलं पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.